योद्धा न्यूज चॅनल। खरपुडी गणात परिवर्तनाचे वारे। प्राध्यापक अशोक चौधरी पाटील हेच विकासाचे सक्षम पर्याय। माजी चेअरमन बाळासाहेब काशीद। खरपुडी बुद्रुक। पंचायत समिती गणाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल आणि सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावायचे असतील तर सुशिक्षित आणि अनुभवी नेतृत्वाची गरज आहे। प्राध्यापक अशोक उर्फ बापूसाहेब निवृत्ती चौधरी पाटील यांनी शिक्षण आणि सहकार क्षेत्रात केलेले कार्य पाहता तेच या गणासाठी सर्वात योग्य उमेदवार आहेत, असे रोखठोक मत माजी चेअरमन बाळासाहेब काशीद यांनी व्यक्त केले। बाळासाहेब काशीद यांनी प्राध्यापक चौधरी यांच्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा देत निवडणुकीचे वातावरण तापवले। त्यांनी बापूसाहेबांच्या कार्याचा गौरव करताना काही महत्त्वाचे मुद्दे मांडले। शिक्षणातून समाज प्रबोधन। स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून बापूसाहेबांनी शैक्षणिक क्रांती घडवली आहे। सहकाराचा अनुभव। विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक म्हणून कामाचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे। समस्यांची जाण। गणातील रस्ते, पाणी आणि तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नांची त्यांना सखोल जाण असून ते सोडवण्याची क्षमता केवळ त्यांच्यातच आहे। बाळासाहेब काशीद पुढे म्हणाले की आजवर अनेक आश्वासने हवेत विरली, पण आता विकास करणारा माणूस आपल्या पाठीशी उभा आहे। सामान्यांचे नेतृत्व करणाऱ्या बापूसाहेबांना विजयी करणे ही काळाची गरज आहे। या पाठिंब्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून प्राध्यापक अशोक चौधरी पाटील यांचे पारडे जड झाल्याचे चित्र दिसत आहे। मतदारांचे मत जाणून घेऊया। दादा नमस्कार। नमस्कार। आपलं नाव काय? माझं नाव बाळासाहेब काशीद, माजी चेअरमन खरपुडी बुद्रुक विविध कार्यकारी सोसायटी। तर या ठिकाणी खरपुडी गावचे जे चेअरमन आहे, तर आता येणारी जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये आता प्रचार दौरे वगैरे भरपूर झालेले आहेत, तर आपण चेअरमन साहेबांचं मत जाणून घेऊया। या मध्ये अनेक उमेदवार उभे आहेत, तर चेअरमन साहेब आपल्याला कोणता उमेदवार योग्य वाटतो? मला तर रेटवडी पंचायत समिती गणामध्ये अशोक निवृत्ती चौधरी पंचायत समितीसाठी हे उमेदवार तुम्हाला योग्य वाटतो? योग्य वाटतो। बरोबर आहे, पण या पाठीमागे काय पार्श्वभूमी आहे बाबा? हे उमेदवार तुम्ही पसंत करताय, योग्य वाटताय, त्यामागे थोडंसं काहीतरी असेलच ना, तर आपलं मत सांगा त्याविषयी। त्यांच्या पाठीमागे तसं पाहिलं तर ते सर्वांना बरोबर घेऊन जाणारे आहे, नेतृत्व आहे आणि सर्वसामान्यांचं काम करणार आहे, समाजाचं काम करणारं नेतृत्व आहे। त्यांनी आमच्या गावामध्ये प्रामुख्यानं साने गुरुजी विद्यालयाच्या माध्यमातून त्यांनी संस्था स्थापन केली। बरोबर आहे, साने गुरुजी विद्यालयाच्या म्हणजे माध्यमातून त्यांनी एक संस्था, पण याचा तुम्हाला काय फायदा झाला का त्यांनी शाळा काढल्या माध्यमातून? हो, निश्चितच त्याचा फायदा आम्हाला झालेला आहे, कारण आजपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे जे खरपुडी ते राजगुरुनगर पर्यंत मुलं शाळेला जायची, कॉलेजला जायची। अच्छा, तो कमीत कमी आज म्हणजे तो जाण्या येण्याचा मुलांचा जो काय टाइम आहे तो टाइम वाचला आणि जवळच शिक्षण ग्रामीण भागामध्ये गावातच शिक्षण उपलब्ध झालं। पालकांचाही येण्या जाण्याचा खर्च वाचलेला आहे आणि गावामध्ये शाळा झाल्यामुळं अनेक गोरगरिबांची मुलं शिकतात, असं तुमचं मत आहे। आणि त्याचबरोबर आता आपल्या पंचायत समिती गणामध्ये अनेक वेगवेगळ्या समस्या आहेत, तर तुम्ही प्रचार केलेलाच आहे, तर तुम्हाला कोणकोणत्या समस्या जाणवल्या? आमच्या या पंचायत समिती गणामध्ये प्रचार करत असताना तर रस्ते असेल, वीज असेल, पाणी असेल, गटारी असेल, अच्छा, असे अनेक प्रश्न गणामध्ये आजही आहेत, ते यांच्या माध्यमातून तर यामध्ये अनेक तुम्ही समस्या मांडलेल्या आहेत। शेतीचे प्रश्न असतील, शाळेचे प्रश्न असतील,
अंगणवाड्यांचे वगैरे म्हणजे बरेचसे प्रश्न मांडलेत. मग हा उमेदवार तुम्ही जो पसंती दाखवताय, हा उमेदवार त्या समस्या सोडवेल का, याविषयी आपलं काय मत आहे? निश्चितच ते समस्या सोडवतील, कारण ते एक सुशिक्षित नेतृत्व आहे. त्यांनी आज खेड तालुक्यातील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयामध्ये 33 वर्ष त्यांनी सर्व्हिस केलेली आहे. त्या माध्यमातून त्यांनी अनेक विद्यार्थी घडवलेले आहेत. विद्यार्थी घडवत असताना अनेक विद्यार्थी उच्च पदावर गेलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून अनेक अधिकारी विद्यार्थी हे अनेक अधिकारी घडले गेलेले आहेत. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी आज आमच्या खरपुडी गावामध्ये सुद्धा साने गुरुजी विद्यालयाच्या माध्यमातून एक संस्था स्थापन केलेली आहे आणि ते सर्वसामान्यांचं नेतृत्व आहे. सर्वसामान्यांचं नेतृत्व आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडं गावामध्ये राजकीय क्षेत्रात काय त्यांचं वलय आहे? तसं पाहिलं तर आज त्यांचं माझ्या माहितीप्रमाणे आज जवळजवळ ते 30 ते 35 वर्ष राजकीय क्षेत्रामध्ये काम करत आहेत. माजी आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांच्या माध्यमातून आज त्यांच्या खांद्याला खांदा लावून आज लढत आहेत, काम करत आहे, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडत आहे. मला तर असं वाटतंय आज काळाची गरज आहे त्यांची, कारण ते समाजाचे प्रश्न सोडवणारं नेतृत्व आहे आणि अनेकांच्या पण सुखदुःखामध्ये ते सहभागी होतात आणि अनेकांच्या समस्या जाणून घेतात. म्हणून हा उमेदवार तुम्हाला योग्य वाटतो. धन्यवाद. योद्धा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद सर.